जय महाराष्ट्र पब्लिक, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी तुमच्या सर्वांचा लाडका डेमो किंग निलेश शेठ. तर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. चला मग बघूया आजच्या घडामोडी. तर नेहमीप्रमाणे मी आणि पाशा चाललो होतो आमच्या जिमला. सकाळ सकाळ एवढी थंडी होती ना, बेकार भावांनो, काही सांगायचं नको. आणि आम्ही पोहोचलो फायनली आमच्या जिम वरती. वर्कआउट कैसे करते रे? अभी थोड़ी देर बाद तुम्हें जॉइन कर पता चलेगा. मेरे को बॉडी होएगा मांगता सर, इसको बॉडी बना के दो. तू मत दिखा भाई, ऐसी बॉडी हो जाएगा ना अपना. ये देख ना, ये फुटेज को भाग रही है, ले रही, लेकिन थोड़ा थोड़ा फुटेज ले रही है. कैसे घूम रही भाई, मेरा भी बॉडी देख कैसे लग रहा है ना बस हाइट तेरी थोड़ी ज्यादा होनी चाहिए. भाई. देख तेरे से ऊपर भाई, देख चल नीचे पैर देख. देख ना फिर. चला म्हणलं सकाळच्या पर जिम मध्ये आलो तर बघून येऊ आतमध्ये कोण कोण आहे, काय काय करतं बघून येऊ. चला पट्टा मारून यायला पाहिजे म्हटलं भावांनो. चायला बघतो तर काही सगळे वर्कआउट करतात ते, आपण कधी वर्कआउट करायचं. अरे भाऊ सॉरी, अरे भाऊ तुझं फुटेज देतो, भाऊ तुला फुटेज देतोय, सॉरी. चला बाबा, आता भाऊला मोकळा डेमो झाला आपल्या वार्डात. चला मोकळा डान्स बिन्स करू जाऊन तिथं. कसं आहे, आपलं वार्डाचं आपलं वार्ड असतं भावांनो, खरं आहे का नाही. तर मित्रांनो, आश्चर्य झाला आपला पॅकअप. सगळ्यांनी फुटेज घेणार आहे बघा तुम्ही. आता सगळे पोरं माझ्या मागे येणार आणि मोकर म्हणणार भाऊ मला पण फुटेज दे, मला पण फुटेज दे. भाऊ देणार, सगळ्यांना फुटेज देणार. मित्रांनो, विषय खोल असतो आपला, कसा विषय खोल. बघा मित्रांनो, ही आमची माऊ आहे. माऊ ही मधली जी आहे ना, ही छोटी, ही आमची माऊ आहे. आणि हा नावा. चला घ्या डेमो, चला पुढं. चला आता वर्कआउट झालं मस्त की ना, आपण घर जाऊन मस्त काहीतरी खाऊयात. बघतो तर काय भाई, कांदे बटाटे नाही भाऊ, आपल्याला खायचं ॲपल नाही भाऊ. आज ना आपण मस्त की ना डाळिंब घेऊयात, डाळिंबाचा आनंद घेऊयात. कसं आहे, डाळिंबाचा आनंद घ्यायचा. हे असला आलतो फालतो नाही, डाळिंब खाऊ. मग काय घरी येऊन घेतला मस्त की इडली सांबर मस्त की ट्रपकून ओढलं भाऊ, एकदम रपकून. कसं रपकून घ्या. तुम्हाला द्यायचा का आनंद घ्या. इडलीचा आनंद तुम्हाला पण घ्यावा लागेल भावांनो. अतिशय सुंदर असे खतरनाक सवय भावांना इडलीला. कशी अण्णा कोण आणली ना इडली, अण्णा वायमध्ये. मग काय नेहमीप्रमाणे प्रशांत शेटला लोकेशनला सोडलं आणि मी निघालो आमच्या पुढच्या वाटेला. पुढे येऊन बघतो काय भेटलं, आमच्या आईसाहेबांना म्हटलं आईसाहेब थोडं पुढे या, म्हटलं तुम्हाला पण फुटेज देतो. आईला मग थोडंसं डेमो बिमो दिला, पण मदाने मला डेमो दिला. चला बाबा जाऊया पुढं. मग काय आलो मस्त की लोकेशनवरती माझी मीटिंग होणार होती मित्रांनो इथं दवनमध्ये. झाली ना आता भावा गंमत. ज्याच्याकडे डेमो द्यायला गेलो तोच भेटला लिफ्टमध्ये. त्याने दिला मला लिफ्टमध्ये डेमो आणि गेला पुढच्या वाटेला. चला ठीक आहे शेठ, येऊ का? ओ शेठ ऐका ना, शेठ आओ चला बाय. मग काय नेहमीप्रमाणे स्वप्नील शेठसोबत गेलो. स्वप्नील शेठचा मॉकर काहीतरी काही ना काही काम असंच भाऊ रोज. मग काय आलो त्या स्टॅम्प पेपरच्या इथं, मॉकरचा स्टॅम्प बनवून घेतला स्वप्नील शेठनी. काय आता कुठं काय करतो काय माहिती आहे जराच. मग काय बाबा, आता येताना भेटले स्वप्नील शेठची मेवणी. आता मेवणीला जर नाही नेलं बायको नाराज होईल. स्वप्नील शेठला म्हटलं घे बाबा त्याच्या मेवणीला, नाही तर तुझी बायको नाराज होईल. तिथून पुढे रूला घेतलं आणि सोडलं त्याच्या लोकेशनला आणि गेलो पुढं. त्यात प्रशांत शेठचं वेगळंच, भाऊ मला फुटेज दे, मला फुटेज दे. आता काय फुटेज तर स्वप्नीला पण पाहिजे होतं, तिला पण पाहिजे होतं. मग काय दिलं बाबा. साक्षीला म्हटलं साक्षी दिसत नाही तू इकडे पुढे साक्षी. मग गेलं बाबा, साक्षीला फुटेज दिलं, मग गेलो पुढं. नेहमीप्रमाणे जिमवरती आलो संध्याकाळचं. म्हटलं आता काय करायचं. सर म्हणे चल बाळा तुला चहा पाचतो. म्हणलं काय आता फुकट चहा भेटतं, म्हणलं डेमो तर घ्यावंच लागन. आणि पाण्याच्या मध्ये लुडबुल. अरे काय पाण्या, अरे गप्प बस गेला का, तुला नुसतं वाय पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तर अशा रीत्या आजचा ब्लॉग आपण येथे एंड करतोय. भेटूया पुढच्या भागामध्ये. चला गुड नाईट, जय महाराष्ट्र.